जेवण करायला. आणि मला काय खायचं होतं ते बघू बरं. हे होतं त्यांचं मेन्यू कार्ड. मी बघतो आहे काय खायचं ते. अरे दे रे बाबा मला जेवायला लवकर, भूक लागली. आलं आलं आमचं जेवण पण आलं हां. आता आम्ही जेवतो छान छान, मस्त मस्त. मला खूप जोरात भूक लागली होती. मग आईने मला कोंबलीवाला दिला होता. सॉरी आईने बाबाने दिला होता मला कोंबलीवाला. मी ते खाल्ला, भाकल पण खाल्ली. मग आम्ही गेलो गार्डनला. मला बाबा गार्डनला घेऊन गेले. आत्तूने माझ्यासाठी खूप छान असं क्यूट असं हातू घेतला होता. मग मी हातूसोबत खेळलो मस्त मस्त. मला खूप आवडला होता. मग आजोबा माझ्यासाठी डॉल्फिन पण घेऊन आले. डॉल्फिन बघा किती छान आहे. मला खूप आवडली होती. मला तिच्यासोबत खेळायला खूप छान वाटलं. बघा मी बाबाजवळ कसं जात आहे, मला उभं राहायला शिकवत आहे बाबा. ही डॉल्फिन खूप अशी चिकनी होती. मी तिच्या अंगावर बसण्याचं खूप ट्राय केलं, पण ती साली घसरतच होती. आजोबा पण माझ्यासोबत गोला बनले, ते पण खेळायला लागली. मग मला तिथे एक दादा भेटला. मग मी त्याच्याजवळ जाऊन बसलो. त्याचे आई बाबा माझे फोटोज काढायला लागले. मग मी थोडासा भाव खाला आणि तिथून चाललो आलो. हे मला फोटो काढायला खूप आवडते, पण मी थोडासा भाव खात असतो कधी कधी. अरे खेळता मी पळूनच गेलो. मग मी खूप रडलो. मग मला आईने जवळ घेतलं आणि मला शांत केलं. तरी पण मी थोडंसं नाटक करत होतं, थोडंसं भाव खात होतं. मग आतून मला खूप सारं हसवलं गेम खेळून. मग परत मला तिथे एक मित्र भेटला, राघव. हा तर मला सारखा माझा हाती घ्यायलाच बघत होता. मला घेऊन जायचं आहे असं म्हणत होता. पण मी म्हटलं नको रे बाबा, माझा आहे तो. मग आम्ही तिथून निघालो. मग मला माझ्या आजोबांनी गाडीमध्ये बसवलं. मग मी 4 व्हीलर चालवली. मस्त स्टेरिंगला मी घुमवत होतो. मला माहीत आहे कशी चालवायची असते ती गाडी. मी माझ्या बाबांसारखा आहे ना, धूमधाम धुशुम गाडी चालवणारा. मग आम्ही चाय पिऊन मग आम्ही घरी जात होतो. तर या दोघींनी मधातच काहीतरी त्यांचं काम काढलं. मग नंतर आम्ही झुडिओमध्ये गेलो. झुडिओमध्ये आम्ही खूप सारी शॉपिंग केली माझ्यासाठी. आईबाबांनी छान छान मला कपडे घेतले. मग बस आता खूप झालं. आता मला तर थकवा आला होता बाबा. आता म्हटलं आईबाबाला चला